आता श्री साई सच्चरित अध्याय 33वा ओवी 109. परस्परांची भेट झाली, उदी आरती बाहेर काढली, नानांची आसनमुख ठेविली, वार्ता निविदिली संपूर्ण. नवल ही जव उदी आली, मुलगी नानांची त्याच काली. प्रसूत्यर्थ होती अडली, झालेली अति कष्टी. व्हावया ते संकट निरसन, मांडिले होते नवचंडी हवन. पाहुनी सप्तशती पाठपटन, विस्मयापन्न गोसावी. जैसे क्षुधार्था अकल्पित, ताट यावे पक्वान्न पुरित. किंवा तृषित चकोरामुखी अमृत, तैसे तव होत नानाला. हाक मारिली कुटुंबाला, उदी दिदली पाजावयाला. स्वये आरती म्हणावयाला, आरंभ केला नानाही. वेळ क्षणभर गेला न गेला, बाहेर आतून निरोप आला. ओठास लाविता उदीचा प्याला, आराम पडला मुलगीस. तात्काळ क्लेश निर्मुक्त झाली, मुलगी निर्विघ्न प्रसूती पावली. सुखाने हाती पायी सुटली, काळजी फिटली सर्वांची. तांगेवाला कुठे गेला, येथेच मज नाही आढळला. येथेही मज नाही आढळला, रामगीर पुसे नानाला. तांगा धाडीला तो कुठे, नाना वदती म्यान तांगा धाडीला. तांगा कुठला ठावा न मजला, तुम्ही येता हे ठावे कुणाला. तांगा कशाला धाडीन मी. मग बुवानी तांग्याची कथा, आमूलाग्र कथिली समजता. विस्मय दाटला नानांचे चित्ता, पाहुनी वत्सलता बाबांची. कुठला तांगा कुठला शिपाई, नटनाटकी ही माऊली साई. संकट समयी धावत येई, भावापायी भक्तांच्या. असो आता कथानुसंधान, पुढे चालवू पूर्वील कथन. पुढे काही कालांतरे करुण, बाबाही निर्वाण पातले. सन 1918 विजयादशमी सन दसरा. पाहुनी बाबांनी हा शुभ दिन बरा, केला धरार्पण निजदेह. मग पुढे झाली समाधी, नारायणराव तयाधी. बाबा देहधारी तधी, दर्शन साधी 2 वेळा. समाधीस झाले 3 संवत्सर, दर्शनेच्या जरी बलवत्तर. परी येता येईना योग्य अवसर, तेने अधीर झाले. समाधी मागे वर्ष भरले, नारायणराव व्याधीनी पीडिले. औषधोपचार सर्व सरले, उपाय हरले लौकिकी. गेले जरी व्याधीने गांजून, रात्रंदिन बाबांचे ध्यान. गुरुरायास कैचे मरण, दिधले दर्शन नारायणा. एके रात्री पडले स्वप्न, साई एका भुयारामधून. नारायणराव पाशी येऊन, देती आश्वासन तया ते. काळजी काही न धरी मनी, उतार पडेल उद्यापासूनी. एका आठवडा संपताक्षणी, बसशील उठूनी तो स्वये. असो मग 8 दिवस लोटले, अक्षर प्रत्यंतर आले. नारायणराव उठून बैसले, अंतरी झाले अनिवार. ऐसेच काही दिवस जाता, आले नारायणराव शिर्डीस. समाधीचे दर्शनास, तेव्हा या अनुभवास कथिले. देहधारी म्हणून जित, समाधीस जेते काय मृत. साई जनन मरणातीत, सदा अन्युस्युत स्थिरचरी. वन्नी जैसा काष्टी गुप्त, दिसेना परी तदंतरहित. घर्षण प्रयोगे होई प्रदीप्त, तैसाच भक्तार्थ हा साई. एकदा जो प्रेमे देखिला, तयाचा अजन्म अंकिला. केवळ अनन्य प्रेमाचा भुकेला, तयाच्या हकेला ओ देई. न लगे तयाशी स्थळ वा काळ, उभा निरंतर सर्व काळ. कैसी कोठून दाबील कळ, करणी अकळ तयाची. ऐसी काही करील रचना, मनात येतील कुतर्क नाना. तो दृष्टी ठेविता चरणा, ध्यान धारणा वाढील.
ऐसे झालिया एकाग्र मन घडेला अत्यंत साई चिंतन हेच हा साई घेई करवून कार्य निर्विघ्न पार पडे व्यवहार न लगे सोडावयास सुटेला आपोआप हव्यास ऐसा हा मना लाविता अभ्यास कार्य ही अप्रयास घडेल कर्मभूमीस आलासे देह कर्मे घडतील निसंदेह स्त्री पुत्र वित्त आणि गेह यथेच परिग्रह हो का होणार ते होऊ द्या यथेष्ट सद्गुरु चिंतन आपुले अविष्ट संकल्प विकल्प होतील नष्ट संचित अनिष्ट टळील पाहुनिया भक्त भाव कैसे साई महानुभाव दावीत भक्तास एकेकानुभव वाढवीत वैभव भक्तीचे वाटेल तैसा वेश घेती मानेल तेथे प्रकट होती भक्त कल्याणार्थ कुठेही फिरती शिष्य भावार्थी पाहिजे ये आरतीची अनेक कथा श्रोता परिसी जे सादर चित्ता संत आपुल्या भक्ता करिता कैसे श्रमतात अहर्निश खोलुनिया कानाची कवाडे हृदय मंदिर करा की उघडे रेगू द्या ईस आतुली कडे भवभय साकडे वारील हे जे सांप्रत सरले प्रसिद्ध शार्मण्य देशियांशी युद्ध लष्कर करू लागे सिद्ध शत्रुविरुद्ध संग्रामा आंग्लभौम राज्याधिकारी या भरतभूमीची या भीतरी लष्कर भरती शहरोशरी होते करीत चोहीकडे सन 1917 साली एका भक्ताची वेळ आली ठाणे जिल्ह्यास नेमणूक झाली कथा वर्तली नवलपरी अप्पासाहेब कुलकर्णी नाव आप्पासाहेब कुलकर्णी नाव जडला साई चरणी भाव हा तरी एक साईंचा प्रभाव लीला थाव तयांची तया ते बहुता वर्षापूर्वी बाळासाहेब भाट्या करवी प्राप्त झाली बाबांची छवी होती लाविली पूजेस काया वाचे मने करुण प्राप्त गंधाक्षत पुष्प घालून नित्य नेमे छवीचे पूजन नैवेद्य समर्पण करीत सरेल केव्हा कर्म भोग होईल केव्हा मना जोग साई प्रत्यक्ष दर्शन योग आप्पास रुद्रोग लागला साई बाबांच्या छवीचे दर्शन तेही प्रत्यक्ष दर्शना समान भाव मात्र असावा पूर्ण वेळेवर खून पावाल केवळ छबीचे दर्शन होता प्रत्यक्ष दर्शनाची त्या समजता हे विषयची अन्वर्थता श्रोता सादरता परिसीजे एकदा बाळाबुवा सुतार मुंबापुरस्थ भजनकार अर्वाचिन तुकाराम नामधर गेले शिर्डीस दर्शना हीच तयांची प्रथम भेट पूर्वी कधीही नसता गाठ होताच उभयता दृष्टादृष्ट साई तो स्पष्ट त्या बदले 4 वर्षापासून पाहे मजला याची ओळख आहे बाळाबुवा विस्मित होये ऐसे काहे वदतात बाबांनी नाही शिर्डी सोडिली मीही डोळा आजची देखिली त्यामज 4 वर्षा पहिली ओळख पडली हे कैसे ऐसा विचार करिता 4ही वर्षा मागील वारता छबी एकदा बाबांची नमिता आठविली चित्ता बुवांच्या मग त्या बोलाची अन्वर्थता बाळाबुवास पटली तत्वता म्हणती पहा संतांची व्यापकता भक्तवत्सलता ही त्यांची मी तो केवळ छबी नमिली प्रत्यक्ष मूर्ती आजची पाहिली बाबांनी परी ओळख धरिली मी ती हरविली कधीच हरवली म्हणणे ही न सार्थ की तात्काळ कळेना बोलाचा अर्थ
छबी नमनी ओळख हा पदार्थ जाणावया समर्थ नव्हतो मी. माझी ओळख बाबास ठावी माझ्याही तो नव्हती गावी. संतांनी जे आठवण द्यावी तेव्हाच पडावी ठाई ती. निर्मल आरसा निर्मल उदक तै बाबा बिंबाचे प्रतिबिंब देख. छबी हे प्रतिबिंब एक शुद्ध प्रतीक बिंबाचे. म्हणून संतांच्या छबीचे दर्शन आहे प्रत्यक्ष दर्शना समान. सर्वदर्शी संतांची जाण तीच ही शिकवण सर्वांते. असो आता पुढील कथा परिसावी सावधानता. असावी श्रोत्यांचे चित्ता अनुसंधानता राखावी. वास्तव्यापांचे ठाणे शहरी आली भिवंडीची कामगिरी. 8 दिवसा येईन माघारी पडले बाहेरी सांगून. दिवस 2ची गेली आवरी घडल्या पूर्व पहा माघारी. पातला एक फकीरदारी तयांचे घरी ठाण्यास. होता तयांची दृष्टादृष्ट साईच सर्वास वाटले स्पष्ट. छबीचे साम्य नक्षीकांत रूपरेखेत संपूर्ण. कुटुंब आणि मुले बाळे फकीराकडे सर्वांचे डोळे. विस्मयापन्न झाले सगळे बाबाच आले वाटले. पूर्वी न कोणास प्रत्यक्ष दर्शन परिछबीच्या सादृश्यावरून. हेच ते बाबा ऐसे जाणून जिज्ञासा संपन्न झाले. साई शिर्डीचे तेच की आपण अवघी फकीरास केला प्रश्न. तया तो फकीर करीजे निवेदन श्रोती सावधान परिसीजे. साई स्वयमी नव्हे साचा परेमी बंदा ज्ञांकित त्यांचा. समाचारार्थ मुलाबाळांच्या आलोसे तयांच्या आज्ञेने. पुढे तो मागू लागता दक्षिणा मुलांची माता करी संभवना. 1 रुपया देई तत्क्षणा उदी प्रदाना तोही करी. देई साईबाबांची विभूती पुढीत बांधून बाई प्रती. मने ठेवी त्या छबीचे संगती सौख्य प्राप्ती होईल. ऐसा संपादनी निज कार्यार्थ साई असेल मार्ग लक्षित. ऐसे म्हणून निरोप घेत झाला मार्गस्थ फकीर.